नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आतापर्यंत तुम्हा सर्वांना माहित झालं असेलच की आपण पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा भरती त्याचबरोबर MPSC अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षा यांच्यासाठी मराठी व्याकरणाची A to Z मराठी व्याकरण नावाची एक सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणावरील सर्व प्रश्नांचा टॉपिक वाईज आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव करत आहोत। त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपले जे कोणी मित्रमैत्रिणी या परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ही पूर्ण सिरीज पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत आहात तर या सिरीज मधील आधीचे व्हिडिओ पाहून घ्या, कारण या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आधीच्या व्हिडिओमधील माहिती आवश्यक राहील, जेणेकरून पूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजता येईल। मित्रांनो, या अगोदर आपण 4 भागामध्ये मराठी व्याकरणाचा सराव केलेला आहे। आजच्या भागामध्ये आपण शब्दसंधी या विषयावरील किंवा या टॉपिकवरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर आजचा मूळचा विषय असेल स्वरसंधी, ज्यामध्ये आपण स्वरसंधी आणि स्वरसंधीचे प्रकार पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव व्हावा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि अभ्यास करत करत जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव क्विज मार्फत करायचा आहे तर त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला दररोज 100 प्रश्न सोडवता येतील। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिलाच प्रश्न आहे, संधी म्हणजे काय? आता या ठिकाणी पहा, संधी म्हणजे काय असतं। आपण पाहिलं आहे की संधीमध्ये काय होतं, दोन शब्द एकत्र येतात आणि नवीन शब्द तयार होतो। म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं आहे, दोन शब्द जोडले जातात, म्हणजे शब्द जोडणे म्हणजे संधी होणे। ठीक आहे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे। त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे, पुढील शब्दांची संधी करा। ईश्वर अधिक इच्छा, या ठिकाणी पहा ईश्वर मधील शेवटचा वर्ण कोणता असणार आहे? या ठिकाणी र दिसतोय, परंतु आपण पाहिलेलं आहे जोडाक्षरांमध्ये र हे अक्षर आहे आणि अक्षराच्या शेवटी काय असतो, स्वर असतो। म्हणजे रच्या शेवटी काय आहे, अ हा स्वर आहे आणि इच्छामध्ये पहिला वर्ण कोणता आहे तर तो ई हा स्वर आहे। आणि या ठिकाणी काय होते मग, अ अधिक ई, आणि आपण काय पाहिलं होतं, जेव्हा विजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा संयुक्त स्वर तयार होतो। काय होणार आहे, अ अधिक ई, ए तयार होतो आणि ए आहे तो या र ला जोडला जातो। काय होतं, ईश्वर अधिक ए, ईश्वरे, आणि इच्छाचा छा म्हणजे ईश्वर इच्छा हा शब्द तयार होतोय। ठीक आहे, म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, संधी होताना पहिल्या शब्दातील टिंबटिंब अक्षर व दुसऱ्या शब्दातील टिंबटिंब अक्षर एकत्र येऊन नवीन शब्द तयार होतो। आता या ठिकाणी पहा संधी कशी होते, तर पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर किंवा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला अक्षर किंवा पहिला वर्ण एकत्र येतात आणि संधी तयार होते। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर, म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 4, सूर्यास्त या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा। आता या ठिकाणी पहा, सूर्यास्त मध्ये काय होतंय, मूळ शब्द कोणते आहेत, सूर्य आणि अस्त। ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। या ठिकाणी देखील काय झालं, सूर्यमधील शेवटचा वर्ण अ आणि अस्त मधील पहिला वर्ण अ, अ अधिक अ काय होणार आहे, अ अधिक अ। आता संधीसाठी हा नियम लक्षात ठेवा, अ अधिक अ नेहमी काय बनणार आहे, दीर्घ स्वर आ बनणार आहे। ठीक आहे, यासाठी पण आपण पाहिलं होतं जोडाक्षरांच्या टॉपिक मध्ये की जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा तयार होणारा स्वर कोणता असतो, दीर्घ स्वर असतो, त्यांचाच दीर्घ स्वर तयार होतो। ठीक आहे, त्यामुळे अ अधिक अ एकत्र आले की आ होणार आहे। ठीक आहे, किंवा अ अधिक आ एकत्र आले तरी देखील आ होणार आहे। त्याचबरोबर ई अधिक ई एकत्र आले म्हणजे ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई एकत्र आले तर काय होणार आहे, दीर्घ ई होणार आहे। त्याच प्रकारे दीर्घ उ आणि ऱ्हस्व उ एकत्र आले तर दीर्घ उ तयार होणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर पाहायचं आहे पुढचा प्रश्न आहे, संधी विग्रह म्हणजे। आता या ठिकाणी पहा, संधी होणे म्हणजे शब्द जोडले जाणे आणि विग्रह होणे म्हणजे शब्दांची फोड होणे, म्हणजे या ठिकाणी पर्याय 1 आपलं उत्तर आहे। ठीक आहे।
तो कसा करायचा हे देखील आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर तुम्ही या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील, भाग 1, भाग 2, भाग 3 पाहिले नसतील, तर ते भाग व्यवस्थित पाहून घ्या. कारण त्या भागामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरच आपण पुढील अभ्यास करणार आहोत. ज्या प्रकारे आपण वर्णांची रचना, वर्णांची निर्मिती, त्याचबरोबर जोडाक्षरे आणि जोडाक्षरांची निर्मिती आणि त्यांची फोड यावरील प्रश्न पाहिलेले आहेत. त्यावरूनच आपल्याला संधी हा टॉपिक व्यवस्थितपणे समजून घेता येईल. त्यामुळे आधीचे व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या. पुढे पहा प्रश्न क्रमांक 6. संधी होताना एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यांच्यातील संधीस टिंबटिंब म्हणतात. आता या ठिकाणी पहा, संधी होताना काय होतं तर पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर किंवा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येतात आणि संधी तयार होते. आणि त्यावेळी जर हे दोन्ही स्वर असतील तर त्या ठिकाणी काय म्हणणार आपण, स्वरसंधी झाली असं म्हणणार. ठीक आहे. मग स्वरसंधीला दुसरा शब्द असतो अचसंधी. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी 1 आणि 3 दोन्ही, म्हणजे पर्याय 4. लक्षात काय ठेवायचं, स्वरसंधी म्हणजे काय, व्यंजन संधी म्हणजे काय. स्वरसंधी म्हणजे काय, संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण देखील स्वर असेल तर त्यावेळी स्वरसंधी. परंतु संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन यापैकी काहीही असेल तर त्या ठिकाणी व्यंजन संधी होणार आहे. तिसरा प्रकार कोणता असतो, विसर्ग संधी. काय होतं त्यामध्ये, संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा विसर्ग असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी विसर्ग संधी होते. ठीक आहे. आपण या पाठामध्ये फक्त स्वरसंधीवरील प्रश्न पाहणार आहोत. पुढच्या पाठामध्ये व्यंजन संधी आणि विसर्ग संधी यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहून घेऊ. ठीक आहे. या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 7. स्वरसंधीमध्ये पहिल्या शब्दाचे टिंबटिंब अक्षर स्वर आणि दुसऱ्या शब्दाचे टिंबटिंब अक्षर स्वर असते. आता या ठिकाणी पहा काय पाहिलं, स्वरसंधीमध्ये पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर स्वर आणि दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर देखील स्वर असतं तेव्हा स्वरसंधी. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, शेवटचे आणि पहिले, पर्याय 3. संधीसाठी जो नियम आहे तोच नियम या ठिकाणी स्वरसंधीला लागू होणार आहे. परंतु व्यंजन संधीसाठी काय असतं तर पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर व्यंजन असतं आणि दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर असतं ते स्वर किंवा व्यंजन यापैकी काहीही असू शकतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. संधी करा मिष्ट अधिक अन्न. आता या ठिकाणी पहा काय होतं, मिष्ट मधील शेवटचा वर्ण कोणता असणार आहे. आता ट हे अक्षर आहे परंतु अक्षराचा शेवटचा वर्ण कोणता असतो तर स्वर असतो आणि मिष्ट मध्ये कोणता स्वर आहे, अ आहे. आणि अन्न मध्ये पहिला स्वर आहे कोणता, अ. आणि आपण काय पाहिलं, संधी होताना किंवा जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा काय होतं, दीर्घ स्वर तयार होतो. त्यामुळे या ठिकाणी अ अधिक अ काय होणार आहे, यांच्यासाठी दीर्घ स्वर कोणता, आ तयार होणार आहे. आणि हा जो आ आहे तो मिष्टला जोडला जाणार आहे त्यामुळे मिष्टान्न असा शब्द तयार होणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. पुढील शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. या ठिकाणी देवालय हा शब्द आहे, या ठिकाणी देखील देव आलय किंवा देवाचे आलय असा शब्द असतो. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी देव अधिक आलय, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. यामध्ये काय झालं, देव मधील शेवटचा वर्ण अ आणि आलय मधील पहिला वर्ण आ, अ अधिक आ काय बनला, आच बनला. म्हणजे या ठिकाणी कोणत्या प्रकारची संधी आहे, दीर्घत्व संधी आहे. काय लक्षात ठेवायचं, जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा त्यांच्यासाठी दीर्घ स्वर तयार होतो आणि अशी रचना ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी दीर्घत्व संधी झालेली असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. पुढील शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. या ठिकाणी पहा, वस्त्रालंकारचा विग्रह कसा होणार आहे, दोन मूळ शब्द कोणते आहेत, वस्त्र आणि अलंकार. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 2. याच्यामध्ये काय झालेलं आहे, वस्त्रमध्ये शेवटचा वर्ण अ आणि अलंकारमध्ये पहिला वर्ण अ, दोन्ही काय आहेत, दोन्ही स्वर आहेत आणि दोन्ही स्वर एकाच प्रकारचे आहेत म्हणजे सजातीय आहेत. म्हणून त्या ठिकाणी दीर्घ स्वर आ तयार होतो आणि वस्त्र अधिक अलंकारचा वस्त्रालंकार होतो. आणि या ठिकाणी कोणत्या प्रकारची संधी होते, दीर्घत्व संधी होते. ठीक आहे. पुढे त्यावरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येऊन त्यांच्यासाठी एकच दीर्घ स्वर तयार होतो तेव्हा त्यास टिंबटिंब संधी म्हणतात. आता काय पाहिलं, दोन सजातीय स्वर एकत्र आले की दीर्घ स्वर तयार होतो आणि त्याला काय म्हणतो आपण, दीर्घत्व संधी म्हणतो. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 12, विद्यार्थी या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल? आता या ठिकाणी पहा, मूळ शब्द कोणते आहेत? विद्या अधिक अर्थी म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. यामध्ये काय होतंय? आ अधिक अ. आता या ठिकाणी कोणताही स्वर असू दे, सजातीय स्वर एकत्र आले की दीर्घ स्वर लिहायचा आहे. म्हणजे आ अधिक अ काय होणार आहे? आ होणार आहे, किंवा अ अधिक आ काय होणार आहे? आच होणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी देखील दीर्घत्व संधी आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 13, महिलाश्रम संधी विग्रह करा. आता मूळचे शब्द कोणते? महिला अधिक आश्रम. काय होतंय? महिला मधील शेवटचा आ अधिक आश्रम मधील पहिला आ अधिक आ दीर्घ स्वर आच राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी महिला आश्रम कसा होतो? महिला अधिक आश्रम. पर्याय 3. मूळ शब्द आहेत ते आपल्याला माहित असले पाहिजेत. प्रश्न क्रमांक 14, सजातीय संधी होताना जेव्हा जवळ येणारे दोन्ही स्वर हे दीर्घ असतात तेव्हा तयार होणारा स्वर हा टिंबटिंब असतो. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, सजातीय स्वर संधी होताना काय होतंय? जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा तयार होणारा वर्ण कोणता असतो? दीर्घ स्वर असतो. त्यामुळे या ठिकाणी काय पाहायचं आहे? जर अ अधिक अ म्हणजे दोन्ही ऱ्हस्व एकत्र आले तर काय होणार आहे? दीर्घ स्वर आ तयार होणार आहे. ठीक आहे. म्हणजे दोन्ही ऱ्हस्व एकत्र आले तर दीर्घ स्वर तयार होतो. जर एक ह्रस्व असेल आणि एक दीर्घ असेल म्हणजे अ अधिक आ असेल तर काय होणार आहे? दीर्घ स्वर तयार होणार आहे, म्हणजे आस तयार होणार आहे. ठीक आहे. त्याच प्रकारे जर दोन्ही दीर्घ असतील म्हणजे समजा ई अधिक ई दोन्ही दीर्घ आहेत तर काय तयार होणार आहे? तर दीर्घच तयार होणार आहे, ईज तयार होणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे सजातीय संधी होताना जेव्हा जवळ येणारे दोन्ही स्वर हे दीर्घ असतील तेव्हा तयार होणारा स्वर देखील दीर्घच असणार आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. लक्षात काय ठेवायचं? सजातीय संधी किंवा सजातीय स्वर संधी होताना जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येतील तेव्हा त्यांच्यासाठी दीर्घ स्वरच तयार होणार आहे. कधीही ऱ्हस्व स्वर तयार होत नाही. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 15, दीर्घत्व संधी म्हणजे काय? आता काय पाहिलं आपण? दीर्घत्व संधी कधी होते? जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा त्यांच्यासाठी एकच दीर्घ स्वर तयार होतो, तेव्हा दीर्घत्व संधी होते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 4. प्रश्न क्रमांक 16, चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी काय ओळखायचं आहे? की कोणत्या ठिकाणी संधी होताना शब्द चुकलेले आहेत किंवा संधी होण्यात चूक झालेली आहे ते ओळखायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी पहा, कलानंद मध्ये कला अधिक आनंद आ अधिक आ आच होतोय, म्हणजे या ठिकाणी हे बरोबर. देवता अधिक अर्चन हे देखील बरोबर. राजा अधिक आज्ञा हे देखील बरोबर. परंतु या ठिकाणी मुनी हा शब्द कसा असतो? तर न ला पहिली वेलांटी असते आणि इच्छा कसा असतो? तर ई हा ऱ्हस्व असतो. म्हणजे हे दोन्ही शब्द चुकले असल्यामुळे मुनीचा हा शब्द बरोबर असून देखील हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, योग्य संधी असलेला पर्याय निवडा. आता या ठिकाणी पाहायचं आहे, तेच पाहायचं आपण जे आतापर्यंत पाहिलं. दोन सजातीय स्वर एकत्र आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आणि कोणत्या ठिकाणी दीर्घ झालेला आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे योग्य असणार आहे. आणि जर ऱ्हस्व असेल तर चुकणार आहे. या ठिकाणी अभिमधील शेवटचा वर्ण ई अधिक ई. आता ऱ्हस्व ई अधिक दीर्घ ई काय होणार आहे? दीर्घ ई होणार आहे. परंतु या ठिकाणी पहिले वेलांटे म्हणजे ऱ्हस्व आहे, म्हणजे हे चुकलेलं आहे. परीक्षामध्ये देखील परी अधिक इच्छा असतं, या ठिकाणी हे चुकलेलं आहे, इच्छा चुकलेला आहे. त्यासोबतच अति अधिक इंद्रिय ई अधिक ई काय होणार आहे? दीर्घ ई, म्हणजे दुसरी वेलांटी पाहिजे होती तवर, परंतु हे देखील चुकलेलं आहे. आणि या ठिकाणी इच्छामध्ये ऱ्हस्व ई अधिक ऱ्हस्व ई दीर्घ ई म्हणजे वला दुसरी वेलांटी आलेले आहे, म्हणजे पर्याय 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18, योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी पहा, रजनी अधिक ईश रजनीश. या ठिकाणी काय झालेलं आहे पहा, दीर्घ ई अधिक ऱ्हस्व ई. या ठिकाणी काय पाहिजे होता? मग दीर्घ ई पाहिजे होता, म्हणजे दुसरी वेलांटी पाहिजे होती, म्हणजे हे चुकलेलं आहे. महिषमध्ये देखील तेच पाहिजे होतं, ऱ्हस्व ई अधिक दीर्घ ई पाहिजे होता, म्हणजे महिषमध्ये देखील दुसरी वेलांटी पाहिजे होती, हे देखील चुकलेलं आहे. त्याच प्रकारे महेश्वर मध्ये पहा, मही अधिक ईश्वर महेश्वर हे बरोबर आहे. आणि पार्वती अधिक ईश दीर्घ अधिक ऱ्हस्व दीर्घ होतंय, म्हणजे हे देखील बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी चुकून पर्याय 3 आणि पर्याय 4 हे दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. दीर्घत्व संधी काय होणार आहे? दीर्घत्व संधीमध्ये ऱ्हस्व अधिक ऱ्हस्व दीर्घ, ऱ्हस्व अधिक दीर्घ दीर्घच आणि दीर्घ अधिक दीर्घ दीर्घच. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, गुरु अधिक उपदेश. आता या ठिकाणी पहा काय होतं? गुरु मधील
रूला जो उकार आहे तो कसा आहे, ऱ्हस्व आहे, आणि उपदेश मधील उ कसा आहे, ऱ्हस्व आहे. आणि काय पाहिलं आपण, ऱ्हस्व अधिक ऱ्हस्व दीर्घ, म्हणजे या ठिकाणी गुरुला जो उकार आहे तो दीर्घ मध्ये रूपांतरित होईल. म्हणजे काय होईल, पर्याय 3 आपलं उत्तर होईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, अयोग्य संधी ओळखा. आता या ठिकाणी पहा, भानू अधिक उदय भानुदय, या ठिकाणी ऱ्हस्व उ अधिक ऱ्हस्व उ दीर्घ उ, बरोबर आहे, दुसरा उकार आलेला आहे. गुरु अधिक उक्ती ऱ्हस्व उ अधिक ऱ्हस्व उ दीर्घ उ, हे देखील बरोबर आहे, दुसरा उकार आहे. त्याचबरोबर गुरु अधिक उपदेश वर दिल्याप्रमाणे आहे, हे देखील बरोबर आहे. परंतु साधू अधिक उक्ती ऱ्हस्व उ अधिक ऱ्हस्व उ, या ठिकाणी काय पाहिजे होतं, दीर्घ उ, म्हणजेच दुसरा उकार पाहिजे होता. परंतु या ठिकाणी पहिला उकार आल्यामुळे साधुक्ती हा शब्द चुकलेला आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी पर्याय 3 अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 21, योग्य जोडी ओळखा. आता या ठिकाणी पहा, ऱ्हस्व अ आहे आणि ऱ्हस्व अ आहे, काय तयार व्हायला पाहिजे, दीर्घ आ तयार व्हायला पाहिजे, म्हणजे हे चुकलेलं आहे. उ अधिक उ ऱ्हस्व आहे दोन्ही पण, काय पाहिजे, दीर्घ उ तयार व्हायला पाहिजे, म्हणजे हे देखील चुकलेलं आहे. त्याचबरोबर अ अधिक आ काय तयार व्हायला पाहिजे, एक ऱ्हस्व एक दीर्घ आहे, काय पाहिलं आपण, ऱ्हस्व अधिक ऱ्हस्व बरोबर दीर्घ, ऱ्हस्व अधिक दीर्घ बरोबर दीर्घ, आणि दीर्घ अधिक दीर्घ बरोबर दीर्घ, म्हणजे या ठिकाणी ऱ्हस्व अधिक दीर्घ काय व्हायला पाहिजे, दीर्घच व्हायला पाहिजे, आ पाहिजे होतं, म्हणून हे देखील चुकलेलं आहे. परंतु या ठिकाणी ऱ्हस्व अधिक ऱ्हस्व दीर्घ ई तयार झालेला आहे, म्हणजे पर्याय 3 ही जोडी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22, जेव्हा दोन विजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा टिंबटिंब तयार होतो. आता आपण वर्णमाला जोडाक्षर या दोन्ही पाठामध्ये पाहिलेलं आहे. काय पाहिलं होतं, जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येतील तेव्हा दीर्घ स्वर तयार होईल, आणि जेव्हा दोन विजातीय स्वर एकत्र येतील तेव्हा संयुक्त स्वर तयार होईल. काय होतं, अ अधिक ई हे दोन्ही काय आहेत, विजातीय स्वर आहेत, काय तयार होतो यांचा, ए तयार होतो, म्हणजे संयुक्त स्वर तयार होतो. म्हणून आपलं उत्तर काय, पर्याय 4 संयुक्त स्वर. प्रश्न क्रमांक 23, संधी नियमानुसार खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळलेली नाही. आता या ठिकाणी पहा, अ अधिक ई ए, ठीक आहे, आ अधिक ई एच होतो. आपण काय पाहिलं होतं वर्णमालेमध्ये, आ अधिक ई काय तयार होतो, ऐ तयार होतो. परंतु संधी होताना, संधी हा मुळातला टॉपिक आहे तो संस्कृत भाषेतील आहे, त्यामुळे संधी होताना आ अधिक ई ए तयार होतो, अ अधिक ई ए तयार होतो, आणि आ अधिक ई देखील एच तयार होतो. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी वरील तिन्ही जोड्या आहेत त्या योग्य आहेत, म्हणजे या ठिकाणी वरील पैकी नाही हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, ऐ कधी तयार होणार आहे, ऐ कधी तयार होणार आहे, जेव्हा अ पुढे किंवा आ पुढे ए येणार आहे तेव्हा ऐ तयार होणार आहे. त्याचबरोबर आपण आणखी काय पाहिलं होतं, अ पुढे उ आला की ओ तयार होतो, आ पुढे उ आला की ओच तयार होणार आहे. त्याच प्रकारे औ कधी होणार, मग जेव्हा अ पुढे ओ येईल तेव्हा त्याचा औ तयार होईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, संधी करा गण अधिक ईश. आता या ठिकाणी पहा काय होतं, गण मध्ये शेवटचा वर्ण कोणता आहे, अ आहे, आणि ईश मध्ये पहिला वर्ण ई आहे, दीर्घ ई आहे. आणि काय पाहिलं होतं आपण, अ अधिक ई काय तयार होतो, ए तयार होतो, म्हणजे या ठिकाणी ए तयार होणार आहे, आणि तो ए आहे तो न ला जोडला जाणार आहे, म्हणजेच गण अधिक ईश काय होणार आहे, गणेश होणार आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. पुन्हा एकदा पहा, ऐ कधी होणार, मग ऐ कधी होणार, जेव्हा अ पुढे किंवा आ पुढे ए येणार आहे तेव्हा त्याचं रूपांतर आहे ते ऐ मध्ये होणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, तो देखील प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात आणि टाइम लावून, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचची ही पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज घेऊ शकता. कारण या संचामध्ये आपण 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना देत आहोत, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आहे आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न कशा प्रकारे सोडवले जातात आणि कशा प्रकारे सोडवायचे हे देखील पूर्णपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही
पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर ही प्रश्नपत्रिका सिरीज, हा प्रश्नपत्रिका संच नक्की घ्या. त्यासोबतच या प्रश्नपत्रिका संचाबद्दल तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की याची डेमो प्रश्नपत्रिका आहे ती तुम्हाला फ्री मिळणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी सराव प्रश्नपत्रिका डेमो पाहण्यासाठी कॉन्टॅक्ट अशी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्रीमध्ये मिळेल. त्यानंतर प्रश्नपत्रिका संच घेणं बंधनकारक नाही आहे. जर तुम्हाला फ्रीमध्ये डेमो प्रश्नपत्रिका पाहायची आहे तर ॲडमिनला डेमो असा मेसेज करा. प्रश्न क्रमांक 25, चुकीची जोडी ओळखा. आता या ठिकाणी पहा, ईश्वर अधिक इच्छा ऐश्वरेच्छा अ अधिक ई ए बरोबर. लोक अधिक इच्छा अ अधिक ई ए लोकेच्छा हे देखील बरोबर. घ्राण अधिक इंद्रिय घ्राणेंद्रिय अ अधिक ई ए बरोबर. आणि पूर्व अधिक इतिहास अ अधिक ई ए पाहिजे होतं, परंतु आहे असं लिहिलंय म्हणून या ठिकाणी पहिली चौथी जोडी चुकलेली आहे. ठीक आहे, पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, संधी नियमानुसार अयोग्य जोडी निवडा. आता काय पाहिलं आपण याच्या पाठीमागच्या प्रश्नामध्ये अ अधिक ई ए होतो, त्याचबरोबर आ अधिक ई देखील ए होतो. तसंच ऐ कधी होतो, मग अ पुढे ए आला तर अ होतो किंवा आ पुढे ए आला तरी अ होतो. ठीक आहे, त्याच प्रकारे या ठिकाणी देखील अ पुढे उ आला की ओ होणार आहे, आ पुढे उ आला तरी ओ होणार आहे आणि आ पुढे जेव्हा ओ येणार आहे तेव्हा त्याचं रूपांतर औ मध्ये होणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी ओ नाही तर औ याला पाहिजे, म्हणून आपलं उत्तर काय पर्याय 3 ही जोडी अयोग्य आहे. या ठिकाणी काय पाहायचं, अ पुढे उ आला तरी ओ होणार आहे, दीर्घ येऊ दे किंवा ऱ्हस्व येऊ दे. त्याचबरोबर त्याचबरोबर आ पुढे उ आला किंवा दीर्घ उ आला तर देखील ओच होणार आहे. आणि औ कधी होणार आहे, मग औ होण्यासाठी अ पुढे किंवा आ पुढे ओ यायला पाहिजे, तेव्हा त्याचं रूपांतर औ होईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणत्या शब्दात अ अधिक उ बरोबर ओ प्रकारची संधी झालेली आहे. आता या ठिकाणी पहा, अ अधिक उ अशा कोणत्या शब्दांमध्ये आलेला आहे ते पाहायचं आहे. मग आता विग्रह करा. गंगोर्बीचा विग्रह गंगा अधिक उर्मी काय होतं, आ अधिक उ येतं. ठीक आहे. महोत्सव मध्ये महा अधिक उत्सव म्हणजे आ अधिक उ. यथोचित मध्ये यथा अधिक उचित म्हणजे आ अधिक उ. आणि लंबोदर मध्ये लंब अधिक उदर म्हणजे अ अधिक उ. आणि या ठिकाणी कुठं आलेलं अ अधिक उ, लंबोदर मध्ये, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, जेव्हा संधी होताना अ आणि रू हे दोन स्वर एकत्र येतात तेव्हा उच्चार टिंबटिंब होतो. आता या ठिकाणी पहा, लक्षात ठेवायचं आहे, संधी होताना अ पुढे रू आला किंवा आ पुढे रू आला तर काय होणार आहे, याचं रूपांतर अर मध्ये होणार आहे, म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 3. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 29, अ अधिक अ आ या ठिकाणी दीर्घत्व संधी बरोबर. अ अधिक ई ए या ठिकाणी देखील बरोबर. आणि अ अधिक रू अर हे देखील बरोबर, म्हणजे वरील तिन्ही जोड्या योग्य आहेत. पर्याय 4 आपलं उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 30, पुढीलपैकी कोणत्या शब्दात आ अधिक रू बरोबर अर होऊन संधी झाली आहे. आता या ठिकाणी पाहायचं आहे की कोणत्या शब्दाचा विग्रह झाल्यानंतर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आ आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण रू असणार आहे. मग या ठिकाणी देवर्षी मध्ये देव अधिक ऋषी म्हणजे अ अधिक रू. सप्तर्षी मध्ये देखील अ अधिक रू आणि ब्रह्मर्षी मध्ये देखील अ अधिक रू. परंतु राजर्षी मध्ये राजर्षीचा विग्रह कसा, राजा अधिक ऋषी म्हणजे राजामधील शेवटचा वर्ण आ आणि ऋषीमधील पहिला वर्ण रू. आ अधिक रू अर होतोय, म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 आ अधिक रू आलेला आहे. ठीक आहे. ब्रह्मर्षी कसा होणार आहे, ब्रह्म अधिक ऋषी म्हणजे अ अधिक रू, म्हणजे हे नाहीये. प्रश्न क्रमांक 31, एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे याला संस्कृतमध्ये टिंबटिंब म्हणतात. आता या ठिकाणी पहा, जर एका वर्णाची जागा दुसऱ्या वर्णाने घेतली, जर एका वर्णाचं रूपांतर दुसऱ्या वर्णामध्ये झालं तर त्याला काय म्हणायचं, आदेश म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच जेव्हा अ पुढे किंवा आ पुढे ई उ रू येऊन त्यांचं रूपांतर ए ओ अर यांच्यामध्ये झालं तर त्या ठिकाणी काय म्हणायचं, तर गुणादेश झाला असं म्हणायचं. ठीक आहे.
म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 32 पहा, जेव्हा संधी होताना अ किंवा आ या स्वरांपुढे इ उ रू यापैकी एखादा वर्ण आल्यास त्या वर्णाच्या जागी अनुक्रमे ए ओ अर हे वर्ण येतात, त्याला टिंबटिंब म्हणतात. लक्षात काय ठेवायचं, जेव्हा एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो तेव्हा आदेश होतो, परंतु जेव्हा अ पुढे ई आल्यामुळे ए तयार होतो, किंवा आ पुढे उ आल्यामुळे ओ तयार होतो, किंवा अ पुढे रो आल्यामुळे अर तयार होतो, तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं, गुणादेश झाला म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 33, पुढीलपैकी कोणता शब्द गुणादेश संधीचे उदाहरण आहे. आता या ठिकाणी काय होतंय पहा, प्रश्नोत्तरचा विग्रह कसा, प्रश्न अधिक उत्तर म्हणजे प्रश्नमधील शेवटचा वर्ण अ अधिक उत्तरमधील पहिला वर्ण उ, काय तयार झाला, ओ तयार झाला. आणि काय पाहिलं आपण, जर ओ तयार झाला किंवा ए तयार झाला किंवा अर तयार झाला तर काय, गुणादेश संधी म्हणायचं. ठीक आहे, मग या ठिकाणी प्रश्नोत्तर मध्ये गुणादेश आहे का, तर आहे. आता यथेष्ट मध्ये पहा, यथेष्टचा विग्रह कसा, यथा अधिक इष्ट म्हणजे आ अधिक ई, काय तयार होतो, ए होतो, आणि ए झालाय का, झालाय, म्हणजे या ठिकाणी देखील गुणादेश आहे. आणि महर्षी मध्ये अ अधिक रू काय होतो, अ अधिक रू अर होतो, म्हणजे या ठिकाणी देखील गुणादेश आहे. जर ए ओ अर असेल तर गुणादेश, म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 वरील सर्व शब्द आहेत ते गुणादेश संधीचे उदाहरण आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी कोणता शब्द दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे. आता या ठिकाणी सांगा मला, दीर्घत्व संधी कधी होते, दीर्घत्व संधी कधी होते, जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा, म्हणजेच जेव्हा ऱ्हस्व अधिक ऱ्हस्व एकत्र येतात तेव्हा दीर्घ तयार होतो. ऱ्हस्व अधिक दीर्घ एकत्र आला की दीर्घ तयार होतो, आणि दीर्घ अधिक दीर्घ एकत्र आला की दीर्घ तयार होतो. मग या ठिकाणी पहा, देवालयाचा विग्रह देव अधिक आलय, म्हणजेच देव मधील शेवटचा वर्ण अ आणि आलय मधील पहिला वर्ण आ, अ अधिक आ काय तयार होणार आहे, आ तयार होणार आहे, म्हणजे दीर्घत्व संधी. ठीक आहे. गंगार्पण मध्ये गंगा अधिक अर्पण आ अधिक आ तयार होणार आहे, म्हणजे दीर्घत्व संधी. धनादेश मध्ये धन अधिक आदेश म्हणजे अ अधिक आ तयार होणार आहे, म्हणजे दीर्घत्व संधी. म्हणजे या ठिकाणी वरील 3 उदाहरणं आहेत ती दीर्घत्व संधीचे उदाहरणं आहेत. ठीक आहे, पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, संधी होताना अ किंवा आ यांच्या समोर ए ओ आल्यास त्यांचा अनुक्रमे ऐ औ होतो, याला टिंबटिंब असे म्हणतात. आता आपण काय पाहिलं, गुणादेश मध्ये काय पाहिलं होतं, गुणादेश मध्ये पाहिलं होतं अ पुढे ई आला की त्याचा ए होतो, किंवा अ पुढे रो आला की त्याचा अर होतो, त्याला काय म्हणतो, गुणादेश. त्याच प्रकारे जर अ पुढे ए आला तर काय होणार आहे, ऐ होणार आहे, आणि अ पुढे जर ओ आला तर काय होणार आहे, अ होणार आहे. याला काय म्हणायचं, याला म्हणायचं वृद्धादेश संधी. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आता लक्षात ठेवा पुन्हा एकदा, जर ए असेल, ओ असेल किंवा अर असेल, ए ओ अर असेल तर गुणादेश, आणि ऐ किंवा औ असेल तर वृद्धादेश. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणते उदाहरण वृद्धादेश संधीचे नाही. आता या ठिकाणी पहा, वृद्धादेश मध्ये काय असतं, ऐ असतो किंवा औ असतो. ठीक आहे, मग या ठिकाणी ऐ आणि औ कुठे आहे पहा, प्रजाैक्यमध्ये ऐ आहे, सदैव मध्ये ऐ आहे, आणि राष्ट्रैक्यमध्ये देखील ऐ आहे, परंतु महेंद्र मध्ये काय ए आहे. मग या ठिकाणी ए कुठे असतो, गुणादेश मध्ये, आणि ऐ कुठे असतो, वृद्धादेश मध्ये. म्हणजेच 1 2 3 वृद्धादेश आहेत, परंतु महेंद्र आहे तो वृद्धादेश संधी नाही. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. महेंद्र काय, गुणादेश. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, खाली दिलेल्या पर्यायातून वृद्धादेश संधीचे उदाहरण निवडा. आता वृद्धादेश मध्ये काय असतं पाहिलं आपण, ऐ किंवा औ, आणि कोणत्या पर्यायामध्ये ऐ किंवा औ आलेला आहे, तर पर्याय 4 मध्ये आलेला आहे औ. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 काय, वृद्धादेश आहे. आता देवीच्छा या ठिकाणी ई अधिक ई काय होतंय, दीर्घ ई तयार होतंय, म्हणजे दीर्घत्व संधी. महा अधिक ऋषी आ अधिक रू काय होतोय, अर तयार होतोय, अर म्हटलं की गुणादेश संधी. आणि गंगा अधिक उदक आ अधिक उ ओ तयार होतोय, आणि ओ म्हटलं तरी गुणादेश संधी. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं, दीर्घ स्वर झाला तर दीर्घत्व, ए ओ अर आला तर गुणादेश, आणि ऐ किंवा औ आला तर वृद्धादेश. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, ई उ रू किंवा यांच्या दीर्घ स्वरांपुढे
विजातीय अ आ इ उ किंवा ए यापैकी एखादा स्वर आला की त्यांचे रूपांतर टिंब टिंब या वर्णात होते, यालाच यनादेश म्हणतात. आता मित्रांनो, यनादेश मध्ये लक्षात ठेवायचं काय होतं, इ उ ऋचं रूपांतर अनुक्रमे ईचं रूपांतर य मध्ये, उचं रूपांतर व मध्ये आणि ऋचं रूपांतर र मध्ये होतं. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, यनादेश संधी म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 4 वरील सर्व. त्या लक्षात ठेवायचं आहे, जर ई पुढे अ आ यांच्यापैकी एखादा स्वर आला तर ईचं रूपांतर य मध्ये होणार आहे, उचं रूपांतर व मध्ये होणार आहे आणि ऋचं रूपांतर र मध्ये होणार आहे. याला काय म्हणायचं, यनादेश संधी म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, पुढीलपैकी यनादेश संधी असणारे शब्द ओळखा. आता यनादेश संधीमध्ये काय होतं, तर ई उ ऋचं रूपांतर य व आणि र मध्ये होतं, त्याला काय म्हणायचं, यनादेश म्हणायचं. मग या ठिकाणी प्रीती अधिक अर्थ, या ठिकाणी ई पुढे अ आल्यावर ईचा काय झाला, य झाला, म्हणजे या ठिकाणी काय आहे, यनादेश संधी. मनू अधिक अंतर, उ पुढे अ आल्यामुळे उचं रूपांतर व मध्ये झालं, म्हणजे या ठिकाणी देखील यनादेश संधी. आणि पितृ अधिक आज्ञा, पितृमध्ये शेवटचा वर्ण असतो ऋ आणि ऋ पुढे आ आल्यामुळे ऋचं रूपांतर कशामध्ये झालं, र मध्ये झालं आणि तो र आहे तो त ला जोडला गेला आणि पित्रा झालं. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी देखील काय, यनादेश संधी आहे, कारण या ठिकाणी ईचं रूपांतर य मध्ये, उचं रूपांतर व मध्ये आणि ऋचं रूपांतर र मध्ये झालेलं आहे. म्हणजे वरील तिन्ही शब्द आहेत ते यनादेश संधीची उदाहरणं आहेत. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे दिलेले सर्व. प्रश्न क्रमांक 40, स्वल्प या शब्दात स्वर संधीचा कोणता प्रकार आलेला आहे. आता या ठिकाणी काय होतं पहा, स्वल्पचा विग्रह कसा असतो, सु अधिक अल्प. काय होतं या ठिकाणी, सु मधील शेवटचा वर्ण उ आहे आणि अल्प मधील पहिला वर्ण अ आहे. आणि काय पाहिलं आपण, जेव्हा उ पुढे अ येतो तेव्हा उचं रूपांतर आहे ते व मध्ये होतं आणि याला आपण काय म्हणतो, यनादेश संधी म्हणतो. ठीक आहे, म्हणजे स्वल्प मध्ये काय आलेलं आहे, यनादेश संधी आलेला आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी सजातीय मध्ये दीर्घ स्वर येणार आहे, गुणादेश मध्ये ए ओ आणि अर, वृद्धादेश मध्ये ऐ आणि औ आणि यनादेश मध्ये ईचं रूपांतर य मध्ये, वचं रूपांतर उचं रूपांतर व मध्ये आणि ऋचं रूपांतर र मध्ये होणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 41, स्वागत या शब्दाचा संधी विग्रह करा. या ठिकाणी देखील काय होतंय, तर यनादेश संधी होते. कशा प्रकारे होतंय, तर स्वागतचा विग्रह असतो सु अधिक आगत, काय होतं, सु मधील उ अधिक आगत मधील आ, काय होतो, उ अधिक आ वा तयार होतो. ठीक आहे, मग काय होतं, उचं रूपांतर वा मध्ये झालं म्हणजे यनादेश संधी झाली. आणि या ठिकाणी याचा विग्रह कसा असतो, पर्याय 3 सु अधिक आ याप्रमाणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, पुढीलपैकी संप्रसारणचे उदाहरण ओळखा. आता या ठिकाणी पहा, संप्रसारण म्हणजे काय. आता आपण काय पाहिलं, यनादेश संधी पाहिली, त्यामध्ये काय झालं, ईचं रूपांतर य मध्ये झालं, उचं रूपांतर व मध्ये झालं आणि ऋचं रूपांतर र मध्ये झालं. जर याच्या उलट झालं असेल, म्हणजेच जर वचं रूपांतर उ मध्ये होत असेल, यचं रूपांतर ई मध्ये होत असेल किंवा रचं रूपांतर ऋ मध्ये होत असेल, तर त्याला काय म्हणणार, संप्रसारण म्हणणार. ठीक आहे, मग या ठिकाणी उचं व यनादेश, ईचं य यनादेश, ऋचं र यनादेश, परंतु या ठिकाणी उलट झालेलं आहे वचं उ, या ठिकाणी काय म्हणणार आपण, संप्रसारण, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. आणखी काय उदाहरण याचं, तर रचं रूपांतर ऋ मध्ये होणार आहे आणि याचं रूपांतर ई मध्ये होणार आहे, त्याला काय म्हणणार, संप्रसारण म्हणणार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, अन्वेषण हा शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहे. आता या ठिकाणी पहा, अन्वेषण मध्ये काय होतंय, अनु अधिक ए शन, अनु अधिक एशन, पुढे ए आला की काय झालं, उचं रूपांतर व मध्ये झालं आणि ए आहे तो त्याला जोडला गेला म्हणजे वे झालं. मग या ठिकाणी काय झालं, अनु अधिक वेशन, अन्वेषण झाला. आणि या ठिकाणी अनु अधिक एशन मध्ये अनु मधील शेवटचा वर्ण उ आणि एशन मधील पहिला वर्ण ए, हे दोन्ही काय स्वर आहेत, म्हणून या ठिकाणी स्वर संधी आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. काय पाहिलं होतं आपण, जेव्हा संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोन्ही स्वर असतील तेव्हा त्या ठिकाणी स्वर संधी होईल. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 44, जेव्हा ए पुढे अ येऊन त्याचे रूपांतर ऐ मध्ये होते तेव्हा टिंबटिंब प्रकारची संधी होते. आता या ठिकाणी पहा, यावर फारसा प्रश्न विचारला गेला नाहीये, तरी देखील यावर प्रश्न येऊ शकतोय म्हणून हे पाहायचं आहे. तर काय होतं, जेव्हा ए पुढे अ येतो तेव्हा त्याचं रूपांतर ऐ मध्ये होतं. त्याचबरोबर जेव्हा ऐ पुढे अ येतो तेव्हा त्याचं रूपांतर आय असं होतं. त्याचबरोबर ओ पुढे अ आला की त्याचं रूपांतर औ होतं आणि औ पुढे अ आला तर त्याचं रूपांतर आव होतं. म्हणजेच ए ऐ ओ औचं रूपांतर ऐ आय औ आव याच्यामध्ये होतं तेव्हा त्या ठिकाणी अयवायाव संधी होते. ठीक आहे, म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. ठीक आहे, एखाद्या शब्दामध्ये ऐ असेल, आय असेल किंवा अव असेल किंवा आव असेल तर त्या ठिकाणी अयवायाव संधी असते. ठीक आहे, त्याची उदाहरणं पुढे आहेत. प्रश्न क्रमांक 45, पुढीलपैकी अयवायाव संधीचे उदाहरण कोणते? आता या ठिकाणी पहा, नंदी अधिक अर्पण ई अधिक अ. ई पुढे अ आल्यावर काय झालं, ईचं रूपांतर ये मध्ये झालं, म्हणजे या ठिकाणी यनादेश संधी आहे. नंदी अर्पण मध्ये यनादेश संधी. अनु अधिक अर्थ ऊचं रूप ऊ अधिक अ एकत्र येऊन काय झाला, व झाला, म्हणजे या ठिकाणी देखील यनादेश संधी आहे. आणि स्थिती अधिक अंतर ई अधिक अ एकत्र आला आणि काय बनला, य बनला, म्हणजे या ठिकाणी देखील यनादेश संधी आहे. म्हणजे पर्याय 2, 3 आणि 4 यनादेश संधी आहेत. परंतु या ठिकाणी पहा, पर्याय 1 मध्ये काय होतंय, तर ए पुढे अ आला आणि त्याचा काय झाला, ऐ झाला, म्हणजे ने अधिक अन काय झालं, ए पुढे अ आल्यामुळे त्याचं रूपांतर ऐ मध्ये झालं आणि त्यामुळे या ठिकाणी अयवायाव संधी आहे. म्हणजेच ने अधिक यन, नयन हा शब्द आहे तो अयवायाव संधीचं उदाहरण आहे. ठीक आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. काय लक्षात ठेवायचं, ए पुढे अ आला की ऐ होणार आहे, ऐ पुढे अ आला की आय होणार आहे. त्याचबरोबर ओ पुढे अ आला की औ होणार आहे आणि औ पुढे अ आला की आव होणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, योग्य जोडी ओळखा. कित्येक गुणादेश संधी. आता या ठिकाणी पहा, कित्येक मध्ये विग्रह कसा होतो, किती अधिक एक, म्हणजे या ठिकाणी ई अधिक ए एकत्र येतो आणि काय बनतो, तर ईचं रूपांतर य मध्ये होतं, म्हणजे कित्येक. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जेव्हा ईचं रूपांतर य मध्ये झालं त्याला काय म्हणणार आपण, यनादेश म्हणणार. म्हणजे या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी पहिला पर्याय चुकीचा आहे, गुणादेश नाही तर काय आहे, यनादेश. ठीक आहे, प्रत्यारोप मध्ये प्रति अधिक आरोप ई अधिक अ य होतोय, म्हणजे या ठिकाणी देखील यनादेश संधी, हे देखील चुकलेलं आहे. आणि गायन मध्ये काय होतंय, गय अधिक अन, गायन मध्ये काय झालं, गय अधिक अन, ऐ पुढे अ आला, काय झाला, ऐ पुढे अ आल्यामुळे त्याचं रूपांतर ऐ मध्ये झालं, म्हणजे गै अधिक अन काय होणार आहे, गायन होणार आहे. म्हणजे या ठिकाणी कोणत्या प्रकार संधी, ऐ मध्ये किंवा आव मध्ये किंवा औ मध्ये रूपांतर झालं की अयवायाव संधी. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी यनादेश आहे का, नाहीये, हे देखील चुकलेलं आहे. आणि वृद्धादेश मध्ये काय असतं, ऐ किंवा अव असतो, म्हणजे या ठिकाणी ऐ किंवा अव आलं की वृद्धादेश, हे आपल्याला माहित आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, या ठिकाणी पुन्हा पहा, गुणादेश मध्ये काय असतं, वृद्धादेश मध्ये काय असतं. गुणादेश मध्ये काय असतं, तर ए असतो, ओ असतो किंवा अर असतो. ए ओ अर काय असणार आहे, गुणादेश. त्याचबरोबर वृद्धादेश, वृद्धादेश मध्ये काय असतं, तर ऐ किंवा अव असतो. ठीक आहे, मग यनादेश मध्ये काय असतं, ईचं रूपांतर य मध्ये, ऊचं रूपांतर व मध्ये आणि ऋचं रूपांतर र मध्ये. आणि अयवायाव मध्ये काय असतं, तर एचं रूपांतर ऐ मध्ये, ऐचं रूपांतर आय मध्ये, त्याचबरोबर ओचं रूपांतर औ मध्ये आणि औचं रूपांतर आव मध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी कोणता संधी विग्रह योग्य प्रकारे दिला आहे. आता या ठिकाणी पहा, गायकचा विग्रह कसा होतो, गय अधिक इक, गायक. ठीक आहे, ऐ पुढे आल्यामुळे त्याचं रूपांतर कशामध्ये होतंय, आय मध्ये होतंय, म्हणून या ठिकाणी गय अधिक एक गायक, म्हणजे हे चुकलेलं आहे. श्रवण मध्ये श्रव अधिक वन, श्रवण, या ठिकाणी देखील चुकलेलं आहे. आणि नाविकचा विग्रह कसा होतो, नव अधिक एक नाविक, हे बरोबर आहे. त्याचबरोबर गवीश्वर कसा बनतो, गो अधिक ईश्वर, गवीश्वर, म्हणजे पर्याय 3 आणि पर्याय 4 दोन्ही बरोबर आहेत. या ठिकाणी चुकून पर्याय 3 आणि 4 दोन्ही बरोबर आलेले आहेत.
दोन्ही आपले उत्तर असते. लक्षात ठेवा, दोन्हीचा विग्रह योग्य आहे. जर या ठिकाणी पर्याय चुकले असले तरी देखील आपल्याला याचा फायदाच आहे, कारण आपल्याला नाविकचा विग्रह समजतोय, 9 अधिक 1 असतो, आणि गविश्वरचा विग्रह समजतोय, गो अधिक ईश्वर असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, अयोग्य संधी विग्रह ओळखा. आता या ठिकाणी पहा, अव कसा तयार होतोय, अ अधिक ओ अव. ठीक आहे, बरोबर आहे. जनैक मधील ऐ कसा तयार होतोय, तर अ अधिक ऐ तयार होतोय, आणि एक मधील ऐ कसं तयार होतो, 1 अधिक 1 असं तयार होतो. परंतु त्या ठिकाणी 1 अधिक 1 दिलेला आहे. या ठिकाणी काय पाहिजे, 1 अधिक 1 पाहिजे, 1 नको. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 अयोग्य आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, योग्य जोडी ओळखा. गुणादेश संधीमध्ये रूचे अर होते. बरोबर आहे. गुणादेश मध्ये काय काय होतं, तर ए होतो, ओ होतो किंवा अर होतो. ठीक आहे. यनादेश मध्ये काय होतं, इच य होतं, उच व होतं, आणि रुच र होतं, म्हणजे हे देखील बरोबर आहे. आणि वृद्धादेश मध्ये काय होतं, तर ऐ आणि अव होतं, म्हणजे या ठिकाणी एच ऐ हे देखील बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 या दिलेल्या सर्व जोड्या बरोबर आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, खालीलपैकी कोणता स्वरसंधीचा प्रकार नाही. आता मित्रांनो, स्वरसंधीचे प्रकार कोणते कोणते, पहिला तर सजातीय स्वरसंधी. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणता, दीर्घत्व संधी. त्यासोबतच दुसरा आहे विजातीय स्वरसंधी, त्याच्यामध्ये गुणादेश संधी, यनादेश संधी, वृद्धादेश संधी आणि अयवायाव संधी हे प्रकार आहेत. परंतु विसर्ग संधी हा संधीचा स्वतंत्र प्रकार आहे, स्वरसंधीचा प्रकार नाही. म्हणजे पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी तक्ता पहा. दीर्घत्व संधीमध्ये काय होतं, सजातीय स्वर एकत्र येऊन दीर्घ स्वर तयार होतो. अ अधिक आ तयार होतो, ई अधिक ई तयार होतो, उ अधिक उ तयार होतो, रु अधिक रु आहे सर राहणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पहा, गुणादेश मध्ये काय होतं, ईचं रूपांतर ए मध्ये, उचं रूपांतर ओ मध्ये, आणि रुचं रूपांतर अर मध्ये होतं. त्याच प्रकारे वृद्धादेश मध्ये काय होतं, मग या एचा आय होतो, ओचा औ होतो, आणि अरचा आर होतो. ठीक आहे. त्याच प्रकारे यनादेश मध्ये काय होतं, ईचं रूपांतर य मध्ये, उचं रूपांतर व मध्ये, रुचं रूपांतर र मध्ये, आणि लृचं रूपांतर ल मध्ये होतं. परंतु लृ वर जास्त शब्द नाहीये, त्यामुळे यावर प्रश्न येणं शक्य नाहीये, किंवा आला तरी काय होणार आहे, लृचं ल होणार. लक्षात ठेवा. त्या ठिकाणी काय असणार आहे, यनादेश संधी, यनादेश मध्ये य ल व. ठीक आहे. त्यासोबतच आणि एक पाहिलं होतं आपण, संप्रसारण म्हणजे काय, जेव्हा य चा ई होईल, व चा उ होईल, र चा रू होईल, तेव्हा त्या ठिकाणी काय असणार आहे, संप्रसारण असणार आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की व्हिडिओमधील सर्व माहिती आणि सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील, आणि इथून पुढे कधीही त्यावर प्रश्न आला तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर नक्की देता येईल. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा भरती तसेच MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षा यांच्यासाठी तयारी करत आहेत, तर त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल शेअर करा. सर्वांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचू देत, सर्वांना याचा फायदा होऊ दे. त्याचबरोबर मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांचा प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना दररोज क्विज मार्फत 100 प्रश्न सोडवायचे आहेत, तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चला तर मग भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.